रविवारी नाश्ता बनवायला वेळ नसतो, अशात जर तुम्ही आदल्या दिवशी थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली तर सुट्टीच्या दिवशीसुद्धा झटपट आणि पौष्टिक नाश्ता तयार होऊ शकतो। तर यासाठी इथे मी साहित्य घेतलं आहे। तर इथे 1 वाटी मी चण्याची डाळ घेतली आहे। कुठलीही घरातली वाटी सेट करा आणि तिने इथे सगळं साहित्य तुम्ही मोजून घ्या। इथे मी एक छोटी वाटी घेतली आहे, 1 वाटी चण्याची डाळ घेतली, अर्धी वाटी यामध्ये मुगाची डाळ घेतली आहे, अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली, यानंतर 2 वाट्या इथे मी तांदूळ घेतलेत। कुठलेही तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता, घरी भात बनवण्यासाठी आपण जे तांदूळ वापरतो ते इथे घेतले तरी चालतील। यानंतर आपला नाश्ता छान हलका फुलका होण्यासाठी यामध्ये 1 वाटी पोहे घ्यायचेत आणि हे छान फर्मेंट व्हावं यासाठी इथे अर्धा चमचा मेथीचे दाणे घ्यायचेत। इथे मी छोटी वाटी वापरली होती त्यामुळे मी ते अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतले। तुम्ही जर मोठी वाटी घेत असाल तर 1 चमचा मेथीचे दाणे घेतले तरी चालेल। आता हे सगळं साहित्य बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। यामध्ये आता भरपूर पाणी घालायचं आहे आणि 2 ते 3 वेळा डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे। 3 वेळा स्वच्छ धुतल्यानंतर यातलं मी पाणी काढून टाकलं आहे आणि आता यामध्ये पुन्हा पाणी घालून हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे। तर झाकून हे कमीत कमी 4 तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे। इथे 4 तास झालेत आणि पहा 4 तासानंतर डाळ तांदूळ छान असं भिजलं गेलं आहे। आता हे वाटून घ्यायचं आहे। तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। 3 ते 4 बॅचेसमध्ये मी हे वाटून घेणार आहे आणि वाटताना अगदी कमीत कमी पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं काढून घेतलं आणि यातलंच पाणी यामध्ये घालते। आपल्याला हे घट्टसर हवं आहे म्हणून पाणी अगदी कमी घाला वाटताना। तर इथे मी सगळं डाळ तांदूळ वाटून घेतलं आहे, अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि हे आता आपण फर्मेंट करणार आहोत। फर्मेंट केल्यानंतर सुद्धा हे पातळ होतं म्हणून आधी कमी पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। आता हे आपण झाकून रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहोत। यामध्ये आपण इनो सोडा असं काहीच वापरणार नाही आहेत या रेसिपीमध्ये। तर हे मी रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवलं होतं आणि पाहू शकता हे जवळजवळ दुप्पट झालं आहे, छान फुललं आहे आणि खूप मस्त अशी जाळी आली आहे। अगदी हलकं असं पीठ झालं आहे आणि यापासून जो नाश्ता आपण बनवू तो सुद्धा असाच मस्त अगदी हलका फुलका होईल। एकदा हे आपण मिक्स करूया। हे पीठ तुम्ही 1 ते 2 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला नाश्ता बनवायचा तेव्हा तुम्ही यापासून नाश्ता बनवू शकता। तर यामध्ये तांदूळ आहेत, डाळी आहेत, त्यामुळे खूपच पौष्टिक असा हा नाश्ता आहे। आता नाश्ता बनवण्यासाठी आधी आपण चटणी तयार करूया। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये अर्धी वाटी खोबरं घातलं, हिरव्या मिरच्या घातल्या, आलं घातलं, थोडीशी कोथिंबीर घातली, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर इथे चटणी वाटून तयार आहे, बाउलमध्ये काढून घेऊया। याबरोबरच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये काढून घेतलं आहे। आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। इथे मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम केलं आहे, यामध्ये पाव चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। ही तयार फोडणी आता चटणीवरती घालायची आहे। फोडणीमुळे चटणी आणखीनच खमंग होते। तर ही मस्त अशी आपली चटणी नाश्त्याबरोबर खाण्यासाठी तयार झाली आहे। आता हे जे पीठ आपलं तयार होतं त्यातलं मी थोडंसं काढून घेते, जे मी आता वापरणार आहे आणि बाकीचं मी बाजूला ठेवून देते। तर या छोट्या बाउलमध्ये मी यातलं थोडंसं पीठ काढून घेते। तर आज या पिठापासून आपण अप्पे बनवणार आहोत, त्याबरोबरच मी तुम्हाला उत्तप्पासुद्धा बनवून दाखवणार आहे। आता या पिठामध्ये मी 2 चमचे बारीक चिरलेला कांदा घातला, यानंतर टोमॅटो घालायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे,
याबरोबरच तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता, जसं किसलेला गाजर घालू शकता, शिमला मिरची घालू शकता. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे मी यामध्ये. सगळं मिक्स करायचं आहे. आता यामध्ये आपण फोडणी घालणार आहोत, ज्यामुळे आपला नाश्ता आणखीन खमंग होईल. पण फोडणी पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला कमी तेलामध्ये हा नाश्ता बनवायचा असेल तर फोडणीशिवायसुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. इथे मी आता यामध्ये फोडणी घालणार आहे. त्यामुळे इथे मी तडका पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे, अर्धा चमचा जिरं घातलं आहे, पाव चमचा हिंग घालायचं आहे, बारीक चिरलेला कढीपत्ता घातला. इथे मी गॅस बंद केला आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आणि याबरोबरच यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे. फोडणी तयार आहे. ही फोडणी आता आपण या पिठावरती घालूया. फोडणी या पिठामध्ये छान अशी मिक्स करून घेतली. आता याचे आपण अप्पे बनवणार आहोत. इथे मी आता गॅसवरती अप्पे पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. खूपच कमी तेलामध्ये होणारा नाश्ता आहे. याच पिठापासून तुम्ही डोसे त्याबरोबर उत्तप्पासुद्धा बनवू शकता. पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये असं पीठ घालायचं आहे. यानंतर झाकण ठेवून 2 मिनटं आपल्याला हे अप्पे भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे. तर इथे 2 मिनटं झालेत आणि पाहू शकता अप्पे एकदम मस्त असे फुललेत. उलटून घेऊया. इथे मी सगळे अप्पे असे उलटून घेतलेत. थोडंसं तेल घालते आणि झाकण ठेवून आता पुन्हा हे आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया. तर 2 मिनटं मी इथे दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेतलेत आणि हे अप्पे दोन्ही बाजूने छान खरपूस असे भाजले गेलेत. काढून घेऊया. तर हे मस्त असे अप्पे तयार झालेत. आता आपण याच पिठापासून उत्तप्पा कसा बनवायचा ते पाहूया. तर हे जे उरलेलं पीठ होतं त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. इथे मी तवा गरम करून घेतला. यावरती थोडंसं तेल लावलं आहे. 1 ते 1.5 चमचा यावरती पीठ घालायचं आहे आणि थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. जाडच ठेवायचं हे. यावरती आता बारीक चिरलेला कांदा पसरवायचा आहे, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर. हे असं चिटकावं यासाठी थोडंसं असं प्रेस करायचं आहे आणि एका बाजूने भाजल्यानंतर आपण हा उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया. पाहू शकता किती मस्त रंग आला या उत्तप्प्याला. जर तुमच्याकडे अप्पे पात्र नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने याच पिठापासून उत्तप्पासुद्धा बनवू शकता. तर हा उत्तप्पासुद्धा तयार आहे. काढून घेऊया. तर इथे आपण जी चटणी बनवली त्याबरोबर मी इथे अप्पे आणि उत्तप्पा सर्व केला आहे. दोन्हीही चवीला खूपच मस्त होतात. तर आजची ही पौष्टिक टेस्टी अशा नाश्त्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. एकदा तरी ही रेसिपी नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.